येशूचे प्रेम, आज्ञापालन आणि परिपूर्ण आनंदाचे रहस्य. आजचे पवित्र शुभवर्तमान. जसे पित्याने माझ्यावर प्रेम केले आहे, तसेच मीही तुमच्यावर प्रेम केले आहे. माझ्या प्रेमात राहा. जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर माझ्या प्रेमात राहाल, जशा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळल्या आहेत व त्याच्या प्रेमात राहतो. मी तुम्हाला हे सांगितले आहे, यासाठी की माझा आनंद तुमच्यामध्ये राहावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. प्रभूचे वचन. मनन. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला पित्याच्या अथांग प्रेमाची आठवण करून देतो. जसे पित्याने येशूवर प्रेम केले, तसेच येशू आपल्यावर करतो. हे प्रेम केवळ एक भावना नाही, तर एक नाते आहे, ज्यात टिकून राहणे महत्त्वाचे आहे. येशू म्हणतो, माझ्या प्रेमात राहा. त्याच्या आज्ञा पाळून आपण या प्रेमात स्थिर राहू शकतो. या आज्ञा म्हणजे बंधने नाहीत, तर परिपूर्ण आनंदाकडे नेणारे मार्ग आहेत. जेव्हा आपण देवाच्या इच्छेनुसार जगतो, तेव्हा त्याचा आनंद आपल्या हृदयात परिपूर्ण होतो. चला, आजपासून त्याच्या प्रेमात राहण्याचा आणि आज्ञा पाळण्याचा संकल्प करूया, जेणेकरून आपले जीवन आनंदाने भरून जाईल. प्रार्थना करूया. प्रिय येशू, आजच्या तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या पित्याच्या प्रेमात तू जसा राहिलास, तसे आम्हीही तुझ्या प्रेमात स्थिर राहावेस. तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी आम्हाला बळ दे, जेणेकरून तुझ्या वचनानुसार आमचा आनंद परिपूर्ण होईल. तुझ्या प्रेमात राहून आम्ही इतरांनाही आनंद देऊ शकू. आमेन. मराठी वचनामध्ये आपले स्वागत. आजच्या शुभवर्तमानात येशूचे प्रेम अनुभवूया. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.